साबुदाणा भिजत घालताना सुरुवातीला साबुदाणा थोडा गरम करून घ्यावा। नंतर 2 ते 3 चमचे दही फेटून घालावे किंवा साबुदाणा ताकामध्ये भिजत घालावा, म्हणजे खिचडी खूप चवदार होते। बटाटे उकडताना त्यात पाणी टाकून उकडू नयेत, कारण पाण्याबरोबर बटाट्यातील जीवनसत्वे निघून जातात। त्याऐवजी बटाटे उकडताना त्याचे काप करून उकडावेत, त्यामुळे बटाटा लवकर उकडला जातो। साठवणुकीच्या मसाल्याला आळी किंवा जाळी लागू नये म्हणून त्यामध्ये लवंग आणि हिंगाचे खडे टाकून ठेवावेत। मसाले जास्त दिवस टिकतात। बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी मोडत असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून मळून घ्यावे, म्हणजे भाकरी मोडणार नाहीत, व्यवस्थित थापता येईल। कोणतीही भजी बनवताना सोडा घालणार असाल तर हळदी पावडर जराही टाकू नये। हळदीमुळे भजीचा कलर काळपट किंवा लालसर होतो। दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यामध्ये हरभरा डाळ टाकून करावी, भाजी अत्यंत चवदार होते। मासवडी बनवताना तुटत असेल तर कापड न वापरता प्लास्टिकच्या कागदाला तेल लावून मासवडी दुमडावी, त्यामुळे मासवडी अजिबात तुटत नाही। उडदाच्या पापडाच्या डब्यात मेथी दाणे टाकावे, त्यामुळे पापड खराब होत नाही किंवा त्यांना जाळ्या लागत नाही। वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाले की लगेच एखाद्या भांड्यात झाकून ठेवावी, त्यामुळे वांग्याची साल अलगद आणि पटकन निघून येते। पावसाळ्यात कांदा साठवताना कांदा नेहमी जाळीचे पोती किंवा बांबूची टोपली किंवा ज्याला जाळी असेल अशा कंटेनरमध्ये साठवून ठेवावे आणि कांदा अशा ठिकाणी साठवून ठेवावा जिथे कांद्याला हवा लागेल। उष्ण ठिकाणी कांद्याची साठवणूक करू नये, कांदा लवकर खराब होतो। तसेच कांदा आणि बटाटा एकत्र साठवू नये, नाहीतर कांदे लवकर खराब होतात। चपाती नरम येण्यासाठी गहू दळताना त्यामध्ये थोडेसे सोयाबीन टाकून दळल्यास चपाती मऊ लुसलुशीत येते व जास्त वेळ मऊ राहते। फणस कापताना हाताला आणि चाकूला तेल लावावे, म्हणजे फणसाचा चीक हाताला लागत नाही। वर्तमानपत्रात कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नये, त्याची शाई पदार्थांना लागते आणि आपल्या पोटात जाते। हे शरीरासाठी घातक आहे, याने कॅन्सरचा धोका वाढतो। दुधाची साय जाड व्हावी म्हणून दूध गरम केल्यानंतर लगेच पूर्ण झाकण ठेवू नये, अर्धवट झाकण ठेवावे आणि दूध कोमट झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावे, यामुळे घट्टसर साय येते। ताकामध्ये सैंधव मीठ, काळी मिरी टाकून पिल्यानंतर पित्ताचा त्रास कमी होतो। तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की कळवा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।